संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम मी यादव सहाय्यक समितीच्या सर्व सदस्यांचे ऋणी आहे आणि आपण वळूया आता आपल्या सामन्याकडे. सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. मोरवणे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून आजच्या सामन्यांची सुरुवात करायची आहे. चला सर्वांना विनंती आहे की आपल्या मैदानाच्या आतमध्ये असलेल्या इतर खेळाडूंनी प्लीज थोडं सहकार्य करून आपल्याला ग्राउंड खाली करण्यासाठी मदत करायची आहे आणि आपण वळूया पुढच्या सामन्याकडे. सामना सुरू आहे तो श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडवली गवलवाडी. दोनही संघ आपल्या आजच्या श्रीकृष्ण चषकाच्या शुभारंभासाठी आणि पहिल्या सामन्यासाठी सज्ज. आपण पाहतोय तो संकेत मिरगल आपल्या संघासाठी यावेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारताना आणि क्षेत्ररक्षणासाठी मोरवणे संघ मैदानामध्ये अतिशय शिस्तबद्धरित्या उपस्थित. आता मात्र वेळ आहे ती जय हनुमान क्रिकेट संघ वडवली संघाकडून सलामीवीर यांना मैदान गाठण्याची. दोनही सलामीवीरांना विनंती आहे की लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तसेच मैदानाच्या आतमध्ये जे इतर खेळाडू खेळत असतील त्यांना विनंती आहे की आपले सामने आता सुरू होत आहेत तर सर्वांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जो काही सराव करायचा आहे तो करायचा आहे आणि आपल्या समाजाला सहकार्य करायचं आहे. तसेच आपलं जे युट्यूब लाईव्हचं थेट प्रक्षेपण आहे ते स्पोर्ट्स एम्पायर राकेश रिकामे यांच्या मार्फत आपण इथे पाहतोय आणि स्पोर्ट्स एम्पायरच्या चॅनलवरती आपण आपल्या सर्व क्रिकेट सामन्यांचं थेट प्रक्षेपण पाहू शकतो. तरी आपले जे कोणी नातेवाईक समाज बांधव आणि मित्र परिवार आज या ठिकाणी उपस्थित राहिला नसेल तर त्यांना मात्र आपण एक लिंक शेअर करून आपल्या सामन्यांचं आयोजन पाहण्याची एक संधी आपण देत आहोत ते युट्यूबच्या माध्यमातून. तसेच युट्यूबच्या माध्यमातून अजून एक सूचना आली आहे ती म्हणजे आज या ठिकाणी कोणत्याही संघाला रिव्ह्यू मात्र पाहता येणार नाही. आपल्याकडे असतं वेळेचं बंधन कारण आपल्याला खेळायचे ते 16 संघ आणि वेळेच्या बंधनाच्या नुसार एक नियम आपल्याला इथे लागू झालाय तो म्हणजे कोणत्याही संघाला रिव्ह्यू इथे मात्र पाहता येणार नाही. याची सर्व कर्णधारांनी सामन्याच्या अगोदरच इथे नोंद घ्यायची आहे. वडवली संघाकडून एक्स्ट्रा खेळाडू कोणी असतील त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा. चला वडवली संघाकडून सलामीवीर लवकर मैदानात यायचं आहे. जर आपण इथे पहिल्याच सामन्याला जर उशीर केला तर आपल्याला 16 गावचे 16 सामने इथे खेळवायचे आहेत आणि त्यासाठी मात्र नक्कीच उशीर होईल. वडवली संघाला पुन्हा एकदा कॉल दिला जातोय की लवकर बॅट्समन मैदानात पाठवायचे आहेत.
चला सर्वांचं लक्ष असू द्या मालाडच्या टिपू सुलतान क्रीडांगणामध्ये सुरू असलेल्या रणसंग्रामाकडे. रणसंग्राम सुरू होतोय तो श्रीकृष्ण चषक 2026 चा आणि पहिला चेंडू घेऊन आलाय गोलंदाज शुभम रिकामे आपल्या संघासाठी. श्रीकृष्ण चषक 2026 ची ही पहिली फेरी, पहिल्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे तो श्री समर्थ क्रिकेट संघ मुरवणे विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडवली. पहिला गोलंदाज शुभम रिकामे, यावेळेला मात्र पूल केलाय फलंदाज आणि चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत चौकारासाठी. श्रीकृष्ण चषक 2026 चा पहिला चेंडू मध्ये मारलेला हा पूल शॉटच्या स्वरूपात आलेला पहिला चौकार बॅट्समन बंटीच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. सलामीवीर बंटी आणि बंटीच्या साथीला येतो सागर. यावेळेला पुन्हा एकदा बंटी सज्ज. शुभमचा पुढचा चेंडू यावेळेला स्लोवर होता कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय पॉइंटच्या दिशेने आणि एक धाव चोरण्यात यश मिळते. संघाची धावसंख्या सरसावते 2 चेंडू आणि धावा झाल्यात 5. चला 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 सर्वांचं लक्ष असू द्या मॅच कडे. सामना चालू आहे श्रीकृष्ण चषकचा अतिशय मानाचा चषक 16 गावांसाठी आणि यावेळेला सज्ज आहे तो शुभम. सामना करेल तो सागरचा. ओहो, यावेळेला मात्र दांडी 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 गोल माघारी जातोय तो सागर कांबळे. थँक्यू डीजे. प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की आपल्या गावासाठी क्रिकेट खेळणं आणि हे क्रिकेट तो त्याच्या नावासाठी नाही तर गावासाठी खेळत असतो. आणि गावासाठी क्रिकेट खेळताना एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे आपला समाज. आणि या समाजामध्ये सुद्धा गावासाठी क्रिकेट खेळताना आपलं नाव मोठं होण्यापेक्षा आपल्या गावाचं नाव मोठं कसं होईल हेच स्वप्न घेऊन आणि हेच ध्येय घेऊन प्रत्येक खेळाडू आज या ठिकाणी दाखल झालाय आणि आपल्या गावासाठी क्रिकेट खेळणार आणि श्रीकृष्ण चषक घरी घेऊन जाणार हे नक्कीच प्रत्येक खेळाडूची इच्छा इथे आहे. आणि आता मात्र सलामीला आलाय तो वन डाऊन बॅटर राजन एक नावाजलेला फलंदाज ज्याचे षटकार आपण श्रीकृष्ण चषक मध्ये या अगोदर सुद्धा पाहिलेत. आता मात्र सज्ज बॉलर शुभम रिकामे समोर. शुभम रिकामे एक अनुभवी गोलंदाज, दरवेळी आपल्या संघासाठी पहिलं षटक हाताळत असतो. श्रीकृष्ण चषक मध्ये त्याचा रेकॉर्ड सुद्धा चांगला आहे तो शुभम रिकामे. पुन्हा एकदा स्लोवर होता चेंडू बॅटची एज घेऊन चाललाय थर्डमॅनच्या दिशेने आणि धाव मिळेल अवघी एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 6. धावसंख्या झाली आहे 6. आता बंटीचा खेळ तुम्ही पहा. बंटीने मारलाय पहिला चौकार आणि आता आलाय मात्र स्ट्राईक होती. पुन्हा एकदा गोलंदाज सुद्धा तोच आणि फलंदाज सुद्धा तोच. चला राईट हँड बॅटर बंटी पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा स्लोवर वन होता आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने चेंडू सरसावलाय आणि एक धाव काढले. एका धावेने धावसंख्या पुढे जाते ती आता मात्र झाली आहे ती 7. 5 चेंडू आणि धावा झाल्यात 7. आता शेवटचा एक चेंडू बाकी. 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. चला पुन्हा एकदा सज्ज राजन आणि हा राजनच्या बॅट मधून चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 1 बाउन्स चौकार. राजनच्या बॅट मधून आलेला पहिला आणि श्रीकृष्ण चषकचा दुसरा खणखणीत चौकार. धावसंख्या आता झाली आहे ती 11. चला आता मात्र समर्थ क्रिकेट संघ मोरवणेकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते मनोज, एक अनुभवी खेळाडू करतील ते बंटीचा. पुन्हा एकदा बंटीने फुल केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय तिकडे मात्र मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डच्या स्वरूपात आलेला हा दुसरा खणखणीत चौकार बंटीच्या बॅट मधून श्रीकृष्ण चषक 2026 चा. डीजे
आतषबाजी वडवली संघाकडून पहिल्या 7 चेंडूमध्ये 3 चौकार मारले. आता पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला सुद्धा चांगला फटका, चेंडू जातोय ऑफ साइडला आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते आता बंटीला. आणि आता मात्र स्ट्राइक वर गेलाय तो राजन. पुन्हा एकदा मनोज सज्ज, यावेळेला एक चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि इथे मात्र झेल झालाय ड्रॉप आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. खणखणीत चौकार, आजच्या दिवसाचा हा 4था चौकार वडवली संघाकडून आपल्या संघासाठी मारताय ते राजन. चला पुन्हा एकदा सज्ज, यावेळी कट केलाय चेंडू, थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये जातोय का नाही, एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि स्ट्राइक रोटेट होते. आता मात्र स्ट्राइक वर आलाय तो पुन्हा एकदा बंटी. दोनही फलंदाजांनी 2 खणखणीत चौकार हाणून आपल्या संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती आता 21 धावांवरती. येस, मनोज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा यावेळेला कट केलाय चेंडू, पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न सुद्धा नाही आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आता झाली आहे ती 22. 5 चेंडू आणि धावा झाल्या आता 22. खरोखर सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान क्रिकेट संघ वडवली संघाकडून. आणि समोर आहे तो समर्थ क्रिकेट संघ मोरवणे. मला वाटतं समर्थ क्रिकेट संघ मोरवणे हा रेग्युलर क्रिकेट खेळणारा संघ, परंतु इथे वडवलीने मात्र दाखवून दिलंय की आम्ही सुद्धा काही कमी नाही. आणि पुन्हा एकदा गॅप शोधण्यात यशस्वी राजांच्या बॅट मधून आलेला हा अजून एक श्रीकृष्ण चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. टीचे थँक्यू डीजे. चला लक्ष असू द्या मॅच कडे. 2 षटकानंतर धावा झाल्या त्या 26. खरोखर एक मोठा टार्गेट आपल्या संघासाठी सेट करताना राजनच्या जोडीला आहे तो बंटी. आणि आता मात्र तिसरा षटक, एक महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय तो नवीन गोलंदाज मनीष सुद्धा अनुभवी गोलंदाज. सामना करेल तो बंटीचा. बघूया, बंटी एक युवा बॅटर आपल्या संघासाठी सलामीला आलेला 2 चौकार आणून आता पुन्हा एकदा सज्ज फलंदाजीसाठी मनीषचा सामना करताना श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये. पुन्हा एकदा चेंडू ऑफ साइडला मारलाय, चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. गॅप मध्ये 2 धावा काढण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि इथे 2 धावा पूर्ण करण्यात यश सुद्धा आलंय. एका चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 28. पंचांचा इशारा, नो चेंडू, शॉट आहे. ओके, एकच धाव, 1 चेंडू आणि 1 धाव. चला धावसंख्या झाली आहे ती 27. नक्कीच क्रिकेटमध्ये एका धावेचं सुद्धा किती महत्व असतं हे आपण 2019च्या विश्वचषकामध्ये पाहिलं की त्यांचा सामना झाला होता टाय फायनलचा आणि सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली होती. तिथे एका धावेचं महत्व नक्कीच आपल्याला कळलं होतं आणि इथे एक धाव नक्कीच किती महत्वाची आहे याच सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा सज्ज आहे तो बंटीने पुन्हा एकदा चेंडू मारलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू चाललाय चौकारासाठी. बंटीच्या बॅटमधून आलेला हा तिसरा खणखणीत चौकार. चला पुढील होणारा सामना पळसप आणि घोडेगोम दोन्ही संघांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी आपण वळूया या सामन्याकडे. पुन्हा एकदा बंटी सज्ज, यावेळेला मात्र बीट केलंय. मनीषने आपला अनुभव पणाला लावलाय आणि बंटीला मात्र स्तब्ध उभं केलंय या जागेवरती.
मला वाटतं श्रीकृष्ण चषक 2026 चा हा पहिला निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. नक्कीच इथे चौकार षटकारांची आतषबाजी आजचा पूर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा. आणि पुन्हा एकदा मनीष सज्ज. यावेळेला सुद्धा कट केलाय चेंडू, चाललाय पॉइंटच्या दिशेने, गॅप मध्ये आहे, 2 धावा काढण्याचा प्रयत्न नक्कीच होईल आणि 2 धावा सुद्धा इथे पूर्ण. संघाची आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 चेंडू आणि 33 धावा. चला शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा बंटी सज्ज, सामना करेल तो मनीषचा. मनीष एक अनुभवी गोलंदाज बंटीच्या समोर पुन्हा एकदा. चला वळूया मॅच कडे. यावेळेला सुद्धा एक चांगला पटका, चेंडू आहे हवेमध्ये, बघूया दीपेश झेल घेईल का. आणि हा संघाला लागलेला दुसरा झटका. श्रीकृष्ण चषक मध्ये मनीष यांचा पहिला विकेट. चला थँक्यू डीजे. शेवटचा एक चेंडू बाकी. स्ट्राईकवर आहेत ते मात्र राजन. नॉन स्ट्रायकर फलंदाज आनंद. येस, आपला क्रिकेटचा नियम की नवीन फलंदाज नक्की स्ट्राईकवर जाईल. आणि यावेळेला मात्र एक सुरेख अंपायरिंग आणि एक चांगला डिसिजन अंपायर कडून पाहायला मिळाला. पंच आपले कल्पेश यांचा एक चांगला डिसिजन. आणि पुन्हा एकदा यावेळेला सज्ज आहे तो आनंद. शेवटचा एक चेंडू बाकी, चांगला फिनिश करून द्यायचा आपल्या संघासाठी. फिनिशरची भूमिका आणि फिनिशरची भूमिकेसाठी हे आनंद ओळखले जातात. गेली अनेक वर्ष वडवली संघासाठी एक चांगला फिनिशर म्हणून कोण ठरला असेल तर आनंद. गेल्या वर्षीच्या चषकामध्ये सुद्धा षटकार मारले होते. पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला मात्र शेवटचा एक चेंडू बाकी. चला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यावेळेला फटका मात्र फसलाय. 2 धावा काढण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. यस, एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 34 धावा 3 षटकामध्ये गोळा केल्यात त्या जय हनुमान क्रिकेट संघ वडवली यांनी. आणि 35 धावांचं मोठं आव्हान आहे ते श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे यांच्या समोर. तत्पूर्वी आपण वळूया पुढील सामन्याच्या टॉस कडे. टॉस का बॉस मध्ये हजर राहायचंय वरदविनायक क्रिकेट संघ पळसप आणि श्री सोमजाई क्रिकेट संघ घोडेगोमच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की माईक जवळ संपर्क साधायचा आहे आणि आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. मी अजय कासार यांना विनंती करेन की पुढच्या सामन्याची नाणेफेक तुमच्या वाणीतून होऊन जाऊ द्या. डीजे विशाल 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 विशाल. साठी मी समालोचक अजय कासार माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आता चालू असलेला सामना वडवली विरुद्ध मोरवणे, यानंतर होणारा सामना पळसप आग्र्याचा कोण विरुद्ध घोडेगुम. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. या मॅचच्या नाणेफेकीचा कौल करतील आमच्या यादव सहाय्यक समिती गोवेले विभागचे माजी सचिव सुनील घोले साहेब. चला आणि आपण आता टॉस का बॉस मध्ये वळतोय. एका साइडला आहे पळसप आग्र्याचा कोण विरुद्ध संघ आहे, दुसऱ्या बाजूला घोडेगुम. टॉस होतोय सुनील घोले साहेब यांच्या हस्ते. कोण कॉल मागणार? ओके.
पळसप आग्र्याचा कोण संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम आपण काय घेणार आहात? पहिली फील्ड घेणार. ओके, पर्व 11वा आहे आणि पळसप आग्र्याचा कोण या संघाने आतापर्यंत या श्रीकृष्ण चषकावर आपलं नाव किती वेळा कोरलंय? तर 2-3 सामने जिंकलो आम्ही इथे. त्याच्या पुढे 2 वेळा तर घेतलाय. त्याच्या पुढे कोशिश करणार. ओके, एका बाजूला पळसप आग्र्याचा कोण संघ 2 वेळेला विनर संघ आहे, दुसऱ्या बाजूला घोडेगुम देखील संघ आहे. आपण प्रथम फिल्डिंग घेतले. ठीक आहे, किती धावापर्यंत रोखू शकाल घोडेगुम संघाला? कम से कम 25 ते 30 धावापर्यंत आम्हाला रोखण्याची चान्स आहे. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या बाजूला घोडेगुम संघाचे कर्णधार मिलिंद आपल्यासोबत जोडले जात आहेत. मिलिंद, काय एकंदरीत आपण या आयोजनाबद्दल सांगू शकाल? आयोजक चांगलेच आहे, पुढे पण केलेलं आहे. ठीक आहे. आतापर्यंत घोडेगुम संघाने या श्रीकृष्ण चषकावर किती वेळा आपलं नाव कोरलंय? आम्ही 2 वेळा, 1 या 2 वेळा नाव कोरलेलं आहे. चला, एका बाजूला देखील आपण पाहतोय पळसप आग्र्याचा कोण संघ यांनी देखील 2 वेळा या श्रीकृष्ण चषकावर आपलं नाव कोरलंय, 4 वेळा. तसंच दुसऱ्या बाजूला पाहतोय घोडेगुम संघ. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. थोडं आपलं सुनील घोले साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग पर्व 11 ही समाजाची क्रिकेटची स्पर्धा खूप उत्तेजित आणि यूट्यूब लाईव्ह आहे. हे सर्व लोकांनी बघावं अशी मी बोलतो. तसेच आता जे खेळणारे संघ आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करा. यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग शाखेचे माजी सचिव योगेशजी महाडिक साहेब यांचं देखील या ठिकाणी स्पर्धेला आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण पळसप संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तसेच सुनीलजी घोळे साहेब यांना देखील मी विनंती करेन की घोडेगुम संघाच्या कर्णधाराला आपण सन्मान चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. ओके, नाणेफेकीचा कौल झालाय आणि आता आपण लाईव्ह ऍक्शन मैदानाकडे वळतोय. वडवली विरुद्ध मोरवणे संघ आणि आता आपल्या सोबत जोडले जात आहेत प्रथमेश दाभेकर सर. थँक्यू अजय. चला, सर्वांचं लक्ष असू द्या मॅच कडे. मॅच चालू आहे ती मोरवणे विरुद्ध वडवली संघाने 34 धावा जमा केल्या आणि 35 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलंय ते समर्थ क्रिकेट संघ मोरवणे संघापुढे. आणि मोरवणे संघाकडून सलामीला आलाय तो अष्टपैलू खेळाडू शुभम रिकामे. शुभमच्या साथीला आहे तो स्टार बॅटर दीपेश. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वडवली गोलंदाजी मार्कवर सागर कांबळे पहिला चेंडू घेऊन आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र पंचांचा इशारा काय राहतोय? पंचांचा इशारा, चेंडू झालाय साईड आणि गेलाय वाईड. संघाला मिळते एक अवांतर धाव +1. 0 चेंडू आणि धावा झाल्या 2. चला लक्ष असू द्या मॅच कडे. सागर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला दीपेशच्या समोर. यावेळेला दीपेशने पुल केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश आलं इथे दीपेशला. आता एका चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 4. चला, धावसंख्या झाली आहे 4. कोण करेल या ठिकाणी 35 धावांचं आव्हान पार? बघूया दीपेश की शुभम. दोघांपैकी एकाला 3 षटक इथे फलंदाजी करावी लागेल आणि नक्कीच 35 धावांचं आव्हान दोघांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन नक्की बसलं असेल की एका षटकामध्ये किती धावा जमा करायच्या. परंतु सागर सुद्धा सज्ज. सागर सुद्धा एक नावाजलेला खेळाडू. ओहो, यावेळेला मात्र सागरने बीट केलंय दीपेशला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 4 धावांवरती.
येस, आपण वडवली कडून पाहतोय तो सागरला नक्कीच आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना नेहमी पाहतो आणि यावेळेला सुद्धा श्रीकृष्ण चषक मध्ये एक स्ट्राईक बॉलर म्हणून त्याची भूमिका आहे. आणि पुन्हा एकदा दीपेशने लेग साइडला फ्लिक केलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि एक धाव पूर्ण. येस, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झाला आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करण्यात यश आलं ते दीपेशला आणि धावसंख्या पुढे सरसावते. आता धावसंख्या झाली आहे ती 6. चला, प्रेक्षकांना विनंती आहे की धावसंख्या झाली आहे 7. ही मॅच तुम्ही लक्ष देऊन पहा, कारण श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये कोण ठरणार मानकरी आणि या मानकरीसाठी सामना चालू आहे तो पहिल्या फेरीतील पहिला सामना. पहिल्या सामन्याची ही दुसरी इनिंग. दुसऱ्या इनिंग मध्ये टार्गेट आहे 35 चं. सज्ज आहे तो दीपेश. पुन्हा एकदा यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा काढण्यात यश मिळत आहे तरी सुद्धा नाही. पंचांचा इशारा, गडी मात्र झालाय धावबाद. शुभमला माघारी जावं लागतंय. संघाला लागलेला हा मोठा धक्का. चला, धावसंख्या झाली आहे 7. आता कोण करेल कोणावरती मात. सज्ज आहे तो दीपेश. दीपेशचा सामना असेल तो जय हनुमान क्रिकेट संघ वडवली यांच्या समोर. आता मात्र इथे सामना जिंकायचा असेल तर नवीन फलंदाज मोरवणेकडून आले ते सूरजला मात्र इथे दीपेशची साथ नक्की द्यावी लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट ठेवून इथे नक्कीच धावा जमा केल्या जाऊ शकतात. हे मात्र इथे दीपेशला दाखवून द्यायचंय आणि त्याला एक साथ आहे ती चांगल्या रनिंग द बिटवीन वाल्या खेळाडूची. आणि आता मात्र सूरजवरती ती भूमिका, कारण मुख्य भूमिकेत आहे तो दीपेश. इथे स्पर्धेला आलेल्या सर्व मान्यवर यांना विनंती असेल की आपण जर कुठे मैदानामध्ये असाल तर इथे पवेलियन मध्ये यायचं आहे. येस, मान्यवरांना दिलेला कॉल आणि इथे चेंडू झालाय ड्रॉप. झेल मात्र ड्रॉप झालाय दीपेशचा. दीपेशला एक जीवदान मिळालंय आणि या जीवदानाचा फायदा पुन्हा एकदा दीपेशला घ्यायचा आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी पुन्हा एकदा नो +2. नो नाहीये. ओके, 5 चेंडू, शेवटचा एक चेंडू बाकी सागरचा. धावा झाल्यात त्या 9. चला, धावा झाल्यात 9. आता सागरची गोलंदाजी पाहू. शेवटचा एक चेंडू. सागर पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी 35 धावा डिफेंड करायच्या जय हनुमान क्रिकेट संघ वडवलीला. परंतु दीपेश मात्र त्यांच्या समोर उभा. पुन्हा एकदा दीपेशच्या बॅटमधून चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून 1 बाउन्स चौकार. श्रीकृष्ण चषकचा हा दीपेशच्या बॅटमधून आलेला खणखणीत आणि दणदणीत चौकार. चला चला, लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरं षटक घेऊन येतोय बॉलर तुषार. येस, तुषार जय हनुमान क्रिकेट संघ वडवलीकडून दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी 35 धावा डिफेंड करताना. आता मात्र पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 13 आणि आता मात्र 35 धावांचं मोठं आव्हान पार करायचे ते सूरज आणि दीपेश मोरवणे संघाकडून. दोनही राईट हँड बॅटर आपल्या संघासाठी या ठिकाणी क्रीजवर. सामना असेल तो त्यांचा तुषार समोर. चला, अजून एक सुवर्ण संधी. येस, श्रीकृष्ण चषक 2026 हे दुसरं षटक घेऊन येतोय तो तुषार. यावेळेला सुद्धा चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो दीपेश. सर्व येस, थोडस स्पीडअप करायचंय दीपेश मित्र, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला, 35 धावांचं मोठं आव्हान आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो समर्थ क्रिकेट संघ मोरवणे. यावेळेला फुलटॉस होता आणि चेंडू
फिरकावलाय, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतो का? येस, 2 कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या पुढे सरसावते. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. 2 चेंडू आणि धावा झाल्यात 15. येस, तसेच प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येक खेळाडूला एक सुवर्ण संधी आहे ती सामनावीराचं टी शर्ट जिंकण्याची. आणि हे टी शर्ट आपल्याला मिळालंय ते MG गोल्डचे सर्व मंगेश चिले साहेब यांच्याकडून आणि VSP स्पोर्ट्सच्या सहकार्यातून. प्रत्येक खेळाडूसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध आहे की प्रत्येक सामन्यामध्ये एक चांगला खेळ करून दाखवायचा आहे आणि सामनावीराचं प्राइज मात्र घेऊन जायचं आहे. यावेळेला दरम्यान आपण मॅच पाहतोय ती मोरवणे आणि वडवलीची आणि इथे मात्र 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात का धावून? येस, 3 धावा कंप्लीट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 18 वरती. 3 चेंडू आणि धावा झाल्यात 18. बरोबर 19 झाले. हे बघ ना 13 आणि 6 19. आम्ही चुकलो. चला चला चला, लक्ष असू द्या मॅच कडे. धावा झाल्यात 19. पुन्हा एकदा तुषार सज्ज. यावेळेला सुद्धा मोठा फटका मात्र फसलाय. झेल होईल का? आणि झेल झालाय पुन्हा एकदा ड्रॉप. येस, 2 धावा कंप्लीट करण्यात यश आलंय ते सूरजला आणि धावसंख्या 2 पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता मात्र 21 धावांवरती. येस, तुषारकडून चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली होती परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र इथे लाभली नाही आणि चेंडू झाला ड्रॉप. नक्कीच एक जीवदान मिळालं ते सूरजला. सूरजची भूमिका असेल ती दीपेशला साथ द्यायची कारण दीपेश मोठ्या धावा इथे जमा करण्यासाठी पहिल्या षटकापासून प्रयत्न करतोय आणि आता मात्र 35चं टार्गेट नक्कीच कॅल्क्युलेशन प्रमाणे चालले ते. पुन्हा एकदा सज्ज तुषार. पुन्हा एकदा फुलटॉस भिरकावलाय फाईनलेगच्या दिशेने. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एकाच धावेवर समाधान मानतोय तो सूरज. स्ट्राईकवर आलाय तो दीपेश. चला, दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी. 1-2 गो. सामना करेल तो दीपेशचा. गोलंदाज आहे तो जय हनुमान क्रिकेट संघ वडवलीकडून तुषारला नक्कीच आता शेवटच्या चेंडूवरती हुशार बनावं लागेल आणि हा मोठा विकेट इथे घेऊन जावा लागेल जर आपल्याला कमबॅक करायचं असेल तर. बघूया तुषार कमबॅक करतो की दीपेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा एक चांगला फटका. चेंडू चाललाय गॅप मध्ये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि यावेळेला 2 धावा पूर्ण होतात का? नाही. पंचांचा इशारा मात्र गडी झालाय बाद. नक्कीच सूरजने आपल्या गावासाठी इथे 100% योगदान दिलं होतं आणि आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं परंतु एका थोड्याशा अंतरामुळे सूरजची इथे मात्र विकेट जाते. माघारी जातोय तो सूरज आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या झाली आहे ती 23. आता 6 चेंडू आणि धावा हव्यात 12. चला, श्रीकृष्ण चषक 2026 हा पहिला सामना सुरू आहे तो श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध श्री जय हनुमान क्रिकेट संघ वडवली गोलवाडी. आता मात्र आपण येऊन पोहोचलोय शेवटच्या टप्प्यावरती आणि 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो राजनने अप्रतिम अशी फटकेबाजी केली होती. 3 चौकार आपल्या संघासाठी मारले होते तो राजन. आता मात्र 12 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि आता मात्र स्ट्राईक वरती येतोय तो मोरवणे संघाचा कर्णधार संकेत. यस, संकेतची फलंदाजी आपण श्रीकृष्ण चषक 2025 आणि 24 मध्ये अनुभवली होती आणि खरोखर एक स्टार बॅटर मोरवणे संघाचा. यावेळेला मात्र फिनिशरच्या भूमिकेसाठी आपल्या संघासाठी 6 चेंडू मध्ये 12 धावा जमा करण्यासाठी आलाय तो संकेत. सामना असेल तो अनुभवी गोलंदाज राजन समोर. चला, सर्वांचं लक्ष असू द्या मॅच कडे. चेंडू बाकी आहेत 6. सर्वांनी ही मॅच पहा कारण 6 चेंडू आणि धावा हव्यात 12. राजनच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा. पहिला चेंडू यावेळेला पंचांचा इशारा आहे नो. येस, नो प्लस विकेट. संकेतला इथे मात्र
अपयश आलंय आणि माघारी परतावं लागलंय. परंतु एक गोष्ट मात्र इथे चांगली झाली आहे की दीपेश आता जाऊन पोहोचलाय स्ट्राईक एंड वरती, कारण की दीपेशने अगदी पहिल्या षटकापासून चांगली फटकेबाजी केली आहे आणि आता 6 चेंडूमध्ये 11 धावा जमा करायच्या त्या दीपेशला. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्लीज लवकर पाठवायचं आहे नवीन बॅटर. बॉल काउंट पंच, बॉल काउंट आहे का? चला सर्वांना विनंती आहे की कोणीही पंचांशी वाद करायचा नाहीये. आपण आपले श्रीकृष्ण चषक 2026 चे सामने YouTube लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न नक्कीच इथे आपल्याला यशस्वीरित्या पार करायचा असेल तर प्लीज सर्वांना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करायचं आणि कोणत्याही प्रकारचा वाद इथे पंचांशी घालायचा नाहीये. मी कॅप्टन संकेतला विनंती करेन जर काही डिस्कशन असेल तर फक्त कॅप्टननी डिस्कस करायचंय आपले कमिटीचे सचिव भावेश दादा यांच्या सोबत आणि लवकर डिसिजन घ्यायचं आहे. चला अजून बाकी एक्स्ट्रा खेळाडूंनी कोणी मैदानात एंटर करू नका प्लीज, थोडं सहकार्य करा. चला मोरवणे संघाकडून फक्त संकेत यांनी डिस्कशन करायचंय. बाकीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की मैदानातून प्लीज बाहेर व्हायचंय. आपल्याला सामने लवकर सुरू करायचे आहेत. फक्त कॅप्टननी डिस्कशन करायचंय आणि काही तो निर्णय कमिटी देईल तो मान्य करायचा आहे. प्लीज सर्वांना विनंती आहे की कोणी एक्स्ट्रा खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये यस डिसिजन झालाय आणि डिसिजन आपल्याला लवकरच कळवला जाईल. येस अजून एक वॉर्निंग प्रत्येक संघासाठी आहे की पंचांनी दिलेल्या कोणत्याही डिसिजन वरती जर समजा आपण वाद घातला तर इथे कमिटीच्या माध्यमातून 3 रनांची पेनल्टी लावण्यात येईल यापुढे प्रत्येक सामन्यासाठी. सर्व खेळाडूंचं लक्ष असू द्या या सूचनेकडे की पंचांनी दिलेल्या डिसिजन वरती जर आपल्या संघाने किंवा आपल्या संघातील कोणत्याही खेळाडूने किंवा मैदानाच्या बाहेरून कोणत्याही क्रीडा रसिकाने जर वाद घातला तर आपल्या गावाला आपल्या संघाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. आता चला वळूया मॅच कडे. आताचा चेंडू काय आहे? येस एक चेंडू आपण इथे कन्सिडर केला जातोय आणि आता मात्र बॉलर झालाय चेंज. नवीन बॉलर आलाय तो बंटी. बंटी सामना करेल तो दीपेशचा. पुन्हा एकदा दीपेशच्या बॅटमधून मिस हिट आहे परंतु एक धाव नक्कीच पूर्ण होईल. येस एका धावेने धावसंख्या पुढे जाते आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती. धावसंख्या झाली आहे ती आता 2 चेंडू आणि 25 धावा. 2 चेंडू आणि 25 धावा झाल्यात. आता 10 धावांची आवश्यकता. फलंदाज आहे तो स्वप्नील. स्वप्नीलने भिरकावलाय. चेंडू चाललाय
लेग साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का? नाही. येस, आता मात्र लक्ष असू द्या. श्रीकृष्ण चषक 2026. श्रीकृष्ण चषक 2026 चा हा पहिला सामना. 3 चेंडूने धावा हव्यात 9 आणि यावेळेला दीपेशच्या बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय का? पंचांचा इशारा पुन्हा एकदा राहतोय तो. नॉट आउट. येस, 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता 2 चेंडू आणि धावा हव्यात 7. दोन चेंडू आणि धावा हव्यात 7. दीपेशने नक्कीच इथे फलंदाजी केली. आता पुन्हा एकदा दीपेश यावेळेला भिरकावलाय. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. षटकारासाठी दीपेशच्या बॅट मधून आलेला श्रीकृष्ण चषक 2026 चा हा पहिला खणखणीत आणि दणदणीत श्रीकृष्ण चषक ब्रँडेड षटकार. आता 1 चेंडू आणि धाव हवी आहे फक्त 1. येस, मी मगाचपासून म्हणत होतो की जर हा सामना जिंकायचा असेल तर दीपेशला मात्र इथे थांबावं लागेल आणि नक्कीच मोरवणे संघाकडून येस, पंचांनी डिसिजन 6 दिला होता म्हणून मी 6 डिक्लेअर केला होता. आता मात्र पंच पुन्हा एकदा निर्णयात फेरबदल करत असतील तर ते मान्य आहे. हॅलो हॅलो. जे कोणत्या संघाला नाश्ता मिळाला नसेल त्यांनी स्टेजकडे येण्याची कृपा करावी. आपल्या संघाचा एक प्रतिनिधी नाश्ता घेण्यासाठी स्टेजकडे पाठवायचा आहे. निलेश घोले कुठे असतील त्यांनी जरा स्टेजकडे यायचं आहे. पंच काय डिसिजन दिलाय? अगोदर आपण सूचना दिली होती की रिव्ह्यू दाखवला जाणार नाही. निलेश घोले. निलेश घोले. निलेश दादा विनंती आहे की माईक जवळ संपर्क साधायचा आहे. तो बघ लाल कलर अरे आपल्या एका प्लेअरला पाठव इकडे नाश्ता घ्यायला.